श्री स्वामी समर्थ। माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर 16 सोमवार व्रत कोणी करावे, कधी करावे, कशासाठी करावे, हे व्रत केल्यावर काय फायदे होतात ह्याची मी संपूर्ण माहिती सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता। आणि ह्या व्रताचं उद्यापन कसं करायचं ते सुद्धा ह्या व्हिडिओत संपूर्ण माहिती मी सांगणार आहे। तर 16 सोमवार व्रत हे कधीपासून आपण त्याला सुरुवात करू शकतो? वैशाख, श्रावण, कार्तिक आणि माघ अमावस्या नंतर येणाऱ्या 15 शुक्ल पक्षामधील सोमवारी या व्रताची सुरुवात करावी। तर हे व्रत का करावे? तर श्रद्धाळू लोक हे व्रत सौख्य, संपत्ती मिळवण्यासाठी, दुःख, दारिद्र्य, रोगराई जाण्यासाठी, इच्छापूर्तीसाठी म्हणजे विवाह जुळण्यासाठी, तसेच संतती प्रगतीसाठी हे व्रत करतात। तर 16 सोमवार हे व्रत कोणी करावे? तर हे व्रत स्त्री पुरुष दोघेही करू शकतात। आता 16 सोमवार व्रत कसे करावे? तर उपवास करायचा आहे। सूर्यास्ताच्या वेळी आंघोळ करून महादेवाची पूजा करावी। आचमन करून महादेवाचे पूजन केले जाते व आपली जी काही इच्छा आहे ती सांगितली जाते। यानंतर संकल्प करून ते पाणी ताम्हाणात सोडले जाते। आता संकल्प कसा करायचा हे थोडक्यात सांगते। आपल्या उजव्या हातामध्ये थोडं पाणी घ्यायचं, त्याच्यावर हळदी, कुंकू, अक्षदा आणि एखादं फूल ठेवून ते पाणी आपल्याला ताम्हाणात सोडायचं आणि त्यावेळी आपली इच्छा बोलायची। ह्याला संकल्प असं म्हणतात, संकल्प सोडणं असं म्हणतात। जर शक्य असेल तर मंदिरात पिंडीजवळ ही पूजा केली जाते आणि जर शक्य नसेल तर तुम्ही घरी वाळूची पिंड काढून पूजा करू शकता। नेहमीप्रमाणे महादेवाला चंदन आणि भस्म लावले जाते। हळदी कुंकू लावत नाही हे तर सगळ्यांना माहितीच आहे। व पाण्याने किंवा दुधाने अभिषेक करायचा। यानंतर फुलं व्हायची आणि 108 बेलपत्र व्हायचे। हे बेलपत्र अभिषेक आपण जेव्हा करतो त्यावेळी वाहिले जातात। बेलपत्र वाहताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला जातो आणि मग बेलपत्र पिंडीवर ठेवायचं। बेलपत्र ठेवताना नेहमी बेलपत्र ही पानं जे असतात ते पालती ठेवायची, म्हणजे सरळ ठेवायची नाही, पालती ठेवायची। शंकराची 108 नामावली म्हटली जाते। यानंतर शंकराची कथा वाचली जाते आणि याच्यानंतर शंकराची आरती करायची। साधी सोपी पूजा आहे, एकदा करून बघा आणि अनुभव घ्या। खूप लोकांना अनुभव आला आहे। आता श्रावण महिना जवळ आलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही हे व्रत करू शकता। तुमच्या जी काही इच्छा असतील त्या नक्कीच पूर्ण होतील। फक्त ह्याच्यामध्ये सोमवारीच आपल्याला उपवास करायचा आहे आणि जर एखाद्या सोमवारी जर काही प्रॉब्लेम आला तर त्यावेळी फक्त उपवास करायचा, बाकी काहीही पूजा वगैरे काहीही मांडायचं नाही। आणि तो सोमवार ह्या 16 मध्ये काउंट करायचा नाही, तो सोडून द्यायचा। तो सोमवार प्रॉब्लेममध्ये आला असेल किंवा सुतक जर असेल त्याच्यामध्ये जर तो सोमवार आपला मिस झालेला असेल तर तो काउंट करायचा नाही। फक्त त्या सोमवारी उपवास करायचा आहे। त्याच्यानंतर पुढच्या सोमवारी परत आपलं जे काय आहे ते चालू। यानंतर गव्हाच्या रव्याचे 3 लाडू नैवेद्याला बनवून एक त्यातला देवाला, दुसरा लाडू गाईला आणि तिसरा लाडू आपण प्रसाद म्हणून खायचा किंवा आपल्या घरातल्यांना वाटायचा। 16 सोमवारच्या उद्यापनाच्या वेळी 1.25 वाटी मापाने रवा, गूळ, तूप ह्याचा लाडू करून त्या लाडूचा चुरा केला जातो व नैवेद्य दाखवून त्या लाडूचा प्रसाद सगळ्यांना वाटायचा। उद्यापनाच्या वेळी 16 दाम्पत्याला म्हणजे 16 जोड्यांना, पती पत्नी अशांना आपण जेवू घालायचं। तसेच त्यांना काहीतरी भेटवस्तू दान द्यायची असते। आता तुमचे 16 सोमवार जर झाले आणि काही कारणास्तव तुम्हाला उद्यापन करायला काही प्रॉब्लेम आला किंवा काही जर अडचण आली तर त्या दिवशी तुम्ही उद्यापन न करता तो सोमवार जाऊन द्यायचा आणि त्याच्या पुढच्या सोमवारी तुम्ही उद्यापन करू शकता।
ही होती आजची 16 सोमवार व्रताची माहिती थोडक्यात सांगितली। कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।